झटापाटी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अशी चिकन बिर्याणी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल। घरच्या घरी रेस्टॉरंट सारखा स्वाद आणि जबरदस्त सुगंध। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। यासाठी चिकन बिर्याणी करण्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। हे 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यानंतर चिकनला आपण दही लावायचं आहे। बिर्याणी मसाला, चिकन मसाला, छोटे छोटे 10 रुपयाचे पाकिट असतात ना, ते सर्व इथं या ठिकाणी वापरलेले आहेत। ते पूर्ण घालायचे आहेत। आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे। हळद पावडर वापरायची आहे। या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आहे। यामध्ये छोटा असेल तर पूर्ण 1 लिंबू पिळला तरी चालेल। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून असे छोटे छोटे कट मारून टाकायच्या आहेत। आणि आता टेस्टनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व आपण हातानेच व्यवस्थित असं या चिकनला लावून घ्यायचं आहे। आता हे आपण चिकनला लावून घेतलेलं आहे। आता हे कमीत कमी 1 तासासाठी तरी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं, परंतु कमीत कमी 1 तास तरी तुम्ही हे असं मॅरिनेट साठी ठेवायचं आहे। तर आता या ठिकाणी आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण फ्रीज मध्ये 1 तासासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। आता या बिर्याणीसाठी आपण कांदा किती वापरलेला आहे हे प्रमाण सर्वात शेवटी मी सर्व सांगणारच आहे। तर अशा प्रकारे आता या ठिकाणी 1-2 कांदे आपण उभे काप करून कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर गॅसवरती आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत त्यामध्ये तेल घालायचं आहे। बिर्याणीसाठी ना तेल थोडं जास्तच लागतं। या ठिकाणी तुम्ही तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तेल वापरलं तरीही चालेल। तर या ठिकाणी साधारण 1 वाटी तेल वापरलेलं आहे। तर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले 2 कांदे कट करून घेतले होते हे टाकायचे आहेत। अगदी 2 मिनिटांसाठी हा कांदा परतून घ्यायचा आहे। यामध्येच 2 टोमॅटो सुद्धा असे उभे काप करून घ्यायचे आहेत। ते पण आपण या ठिकाणी टाकलेले आहेत। 2 ते 3 हिरवी मिरची टाकायची आहे। यानंतर खडे मसाले टाकायचे आहेत। तमालपत्री, लवंग, दालचिनी, बदाम फूल, जिरे, मिरे थोडे थोडे घेऊन हे टाकायचे आहेत। आता 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे। जास्त पण आपण सोनेरी रंगावर भाजलेलं नाही। 3 मिनिटं झालेली आहेत। छान असं आपलं आता हे परतलं गेलेलं आहे। तर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। अंदाजानुसार आपण पाणी वापरलं तरी चालू शकतं। या ठिकाणी मी हे 2 भांडी पाणी घालत आहे। आता यानंतर अर्धा लिंबू आपण या पाण्यामध्येच पिळून घ्यायचा आहे। टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। पाण्याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे। यानंतर पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण आणखी 3 ते 4 उभे कांदे चिरून घ्यायचे आहेत। तर बिर्याणीसाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी रुचीभोग तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता। हा भिजत वगैरे ठेवलेला नाही, अगदी झटपट आपली बिर्याणी तयार होत आहे। फक्त हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आता जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे, कारण आपण हा कांदा बिर्याणीसाठी तळून घेणार आहोत। तर यानंतर आणखी 1 टोमॅटो आपण असे उभे काप करून चिरून घ्यायचा आहे। तर तळण्यासाठीचा वेगळा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण चिकन जे फोडणी टाकणार आहोत त्यासाठी आपण हा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। पाण्याला छान उकळी आली आहे। तर यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि फक्त 70% आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे।
आता आपण गॅस फुल करायचा आहे, छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हा भात झाकण लावून शिजवत ठेवायचा आहे. अगदी काही मिनिटांमध्ये आपला हा भात शिजून होतो. 70% जास्त भात शिजला नाही. अजून आपण करायचे आणि आपला परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण भात जो झाऱ्या असतो ना त्या झाऱ्याने काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यातून आपण हा भात सेपरेट काढायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सेम तुम्ही बिर्याणी करून पहा. रेस्टॉरंटला मला पटत नाही की बिर्याणी आपण घरच्या घरी बनवली. त्या साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट बिर्याणी आपली तयार होते, ही झटपट. त्या पाण्यात आपण काढले भात काढते ताकी शिल्लक असतात, म्हणून आपण पुन्हा चाळणीमध्ये जाळून घ्यायचा आहे. जो भात शिल्लक आहे तो काढून घ्यायचा आहे. आता यानंतर हा जो आपण भात काढलेला आहे साईडला, हा पूर्णपणे आपण थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपला आता चिकन सुद्धा मॅरिनेट झालेला आहे. तर ते आपण आता चिकन सेपरेट बनवून घ्यायचं आहे. यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये तेल घातलेलं आहे. अगदी 2 पळी तेल वापरायचं आहे आणि यामध्ये आपण आता सुरुवातीला कांदा तळून घ्यायचा आहे. तर बरेचदा आपण काय करतो, कांदा कुरकुरीत होण्यासाठी एकदम लालसर असा कलरचा काढतो. तर इतका पण कांदा आपण भाजायचा नाही. अगदी सोनेरी कलर आला, थोडंसं कुरकुरीत वाटलं की हा कांदा आपण काढून घ्यायचा आहे. तर कांद्याचं प्रमाण तुम्हाला सांगू का, 1 किलो बिर्याणीसाठी आपण 1 किलो चिकन आणि बरोबर 1 किलो कांदा वापरायचा आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले आहे. सुरुवातीला फोडणीला वापरलेलं आहे, नंतर आपण आता चिकन मॅरिनेट झाल्यानंतर ते चिकन शिजवण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत. आणि हा फ्राय केलेला एवढासाच कांदा आपल्याला पुरेसा होतो. छान आपला कांदा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे. तोही आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण चिकन शिजण्यासाठी टाकायचं आहे. हे तेल आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करूया. याच तेलामध्ये जो आपण कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला होता तो टाकायचा आहे. 2 मिनिटं छान असं हे परतून घ्यायचं आहे. आता आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो सुद्धा थंड झालेला आहे. यामध्येच आपण बारीक चिरून कोथिंबीर पण मिक्स करायची आहे. अशा प्रकारे हे आपण तयार ठेवायचं आहे. चिकन पण आपलं छान असं मॅरिनेट झालेलं आहे, जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. आता हे चिकन आपण हे कांदा टोमॅटो भाजलेला आहे यामध्ये टाकायचं आहे. 1-2 मिनिटं या तेलामध्येच आपण छान असं फ्राय करायचं आहे या कांदा टोमॅटो सोबतच. आता यामध्ये आपण घरगुती चटणी, जिचा लाल तिखट मसाला असतो तो वापरलेला आहे. या चिकनच्या अंदाजाने आपण घालायचा आहे. आता आपण बिर्याणीसाठी जो कलर वापरणार आहोत त्यासाठी अतिशय महत्त्वाची ट्रिक या ठिकाणी लक्षात घ्या. हा जो आपण कलर घालणार असतो तर तो आपण पाण्यामध्ये वगैरे मिक्स न करता दुधामध्ये मिक्स केला ना, म्हणजे तो फुटत नाही. कलर भातामध्ये कलर घालताना तो फुटत नाही. त्यामुळे दुधामध्ये आपण केशरी कलर थोडासा मिक्स करून ठेवायचा आहे. या ठिकाणी आपल्या चिकनला सुद्धा छान अशी वाफ आलेली आहे. बाकी सर्व मसाला आपण आधीच मॅरिनेट करण्यासाठी लावून ठेवलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. भात पण आपला पूर्णपणे आता असा थंड झालेला आहे. हे चिकन आपण अगदी मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत चांगलं वाटपायचे आहे. थोडंसं आपण कांदा आणि कोथिंबीर या ठिकाणी पसरायची आहे. थोडीशी आपण नंतर भातामध्ये मिक्स करायला ठेवायची आहे. चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे. आता आपण जो भात बनवून घेतलेला होता तो भात यावरती असा पसरायचा आहे. अगदी थर बसण्यापेक्षा असा सुद्धा अगदी झटपट आपली बिर्याणी घरच्या घरी छान होते. तर पूर्ण भात यावरती आपण आता हा पसरलेला आहे. आता वरून आपण थोडंसं तूप घालायचं आहे. एक अर्धी वाटी तरी तूप आपण वरून घालायचं आहे. आता हा जो आपण कलर बनवून ठेवलेला आहे तो आता वरून असा टाकायचा आहे. वाह, अजून वाफ यायच्या आधीच इतका छान सुगंध घरभर पसरला आहे बिर्याणीचा. तर यानंतर आपण जो कांदा तळून ठेवलेला आहे आणि कोथिंबीर मिक्स केलेली आहे ही वरून अशी पसरायची आहे. या ठिकाणी तुम्ही आणखी काजू बदाम हे सुद्धा तळून ड्रायफ्रुट्स वापरले तरी सुद्धा चालतील, नाही वापरले तरी सुद्धा अप्रतिम टेस्टी अशी आपली ही बिर्याणी तयार होते. आता झाकण लावून ही बिर्याणी आपण दम देण्यासाठी गॅसवरती तवा ठेवायचा आहे. एकदम जाड बुडाचा तवा असतो ना, तो तवा एकदम बारीक मंद आचेवर ठेवायचा आहे
आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे आपण बिर्याणीचं आणि त्याच्यावरती आणखी जास्त असं ओझं ठेवायचं आहे. अगदी अर्ध्या तासामध्ये आपली छान अशी वाफ आलेली आहे आणि गरमागरम बिर्याणी आपली खाण्यासाठी आता तयार झालेली आहे. वाह! पाहू शकता किती छान बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे बिर्याणी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.